नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांबाबत सखोल माहिती जाणून घेतो, त्यांबाबत थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. आजचाही आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पक्षाघात अर्थात पॅरालिसिस आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धतींबाबत, ज्याबद्दल माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत डॉक्टर आनंद अलुरकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर आनंद अलुरकर हे प्रख्यात इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 25 वर्षांचा असा प्रदीर्घ अनुभव आहे. सोसायटी ऑफ न्यूरोवॅस्क्युलर इंटरव्हेन्शन्सचे फाउंडर सेक्रेटरी म्हणूनही ते कार्यभार सांभाळतायत. तसंच पुण्यात असलेल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. डॉक्टर, पक्षाघात अर्थात पॅरालिसिस विषयी आज आपण बोलणार आहोत. पॅरालिसिस येतं म्हणजे नेमकं काय होतं? बरोबर. तर सुरुवातीला आपण पॅरालिसिस हा शब्द जो आहे तो प्रचलित आहे, पण त्याला वेगवेगळ्या नावाने तो आजार ओळखला जातो. बरोबर. तर स्ट्रोक किंवा पॅरालिसिस किंवा पक्षाघात आणि अर्धांगवायू हे सगळी चारही नावं एकाच आजाराची आहेत. तर आजार म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीचा प्रॉब्लेम असतो. मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा बंद किंवा कमी पडल्यामुळे किंवा मेंदूतल्या रक्तवाहिनीमधनं रक्तस्राव झाल्यामुळे हा पॅरालिसिसचा अटॅक येतो, थोडक्यात सांगायचं तर. अच्छा, पण काही विशिष्ट वयोगटातल्या लोकांनाच पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो, म्हणजे 60 नंतर किंवा तरुणपणातच? बिलकुल. जास्त करून साधारण 80 ते 90% पेशंट्स हे 50 आणि 60 नंतरचेच असतात. पण हल्ली गेल्या काही वर्षात 1-2 दशकांमध्ये आम्ही असं बघतोय की इव्हन 25शीतले 30शीतले 40शीतले पेशंटसुद्धा भरपूर वाढत चाललेले आहेत. ह्याचं कारण असं की स्ट्रोकचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे जोखीम घटक जे आपण मराठीत म्हणतो, की डायबिटीसचे पेशंट, तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, हाय कोलेस्ट्रॉल, स्थूलपणा आणि फॅमिली हिस्ट्री हे त्यातले मेन रिस्क फॅक्टर्स आहेत. तर आपण असं पाहतो की तरुण वयामध्ये हे रिस्क फॅक्टर्स वाढत चाललेत. कमी वयामध्ये स्ट्रेस जास्त असल्यामुळे स्मोकिंगचं प्रमाण वाढतं आहे, ब्लड प्रेशर हाय असल्याचं प्रमाण वाढतं आहे, डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे तरुण वयामध्ये. सो इट इज म्हणजे हा फक्त उतार वयातला आजार हा राहिलेला नाही, तर तरुण पेशंटसुद्धा भरपूर हल्ली पाहायला मिळतात. याचं कारण अर्थात आताची बदलती जीवनशैली, धावपळीची जीवनशैली, स्पर्धात्मक युग आणि त्याचंच कारण ताण आहे. आणि ताण हे अनेक आजारांचं मूळ सध्या झालेलं आहे. आणि तरुणपणात पक्षाघाताचा झटका येणं हे खरोखर गंभीर आहे, त्यामुळे त्याबाबत काळजी घ्यायला हवी. डॉक्टर, बऱ्याचदा ना असं होतं की पक्षाघाताचा झटका आला हे त्या व्यक्तीलाही कळत नाही आणि तिच्या शेजारच्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही. आपल्याबरोबर सुदैवाने असं काही घडू नये, यामुळे आपल्याला त्याची काही लक्षणं माहीत असायला हवी. काही लक्षणं असतात का? लक्षणं असतात आणि खरं म्हणजे हे फार सोपं आहे. म्हणजे पक्षाघाताचं निदान किंवा डायग्नोसिस घरीच करणं हे अतिशय सोपं आहे. आणि हे का घरीच करायला पाहिजे हेही आपण नंतर बघू. तर याची लक्षणं जर का आपण बघितली तर कुठलंही लक्षण जे शरीराच्या एका बाजूला होतं आणि जे अचानक चालू होतं हे 99% पक्षाघाताचं लक्षण असू शकतं. उदाहरणार्थ, बोलता बोलता चेहरा वाकडा होणे किंवा बोलताना जीभ जड होणे किंवा एका बाजूची विजन किंवा दिसायला कमी दिसायला लागणे, डबल दिसायला लागणे किंवा एका हातामध्ये किंवा एका पायामध्ये जडपणा येणे किंवा एका हातामध्ये किंवा एका पायामध्ये मुंग्या येणे किंवा एका बाजूला अचानक तोल जायला लागणे. तर ह्यातली कुठलीही लक्षण जर का अचानक चालू झालं, मग ते 2 मिनिटात इम्प्रूव्ह का होईना, पण हे अचानक चालू होणारं लक्षण आणि एका बाजूला येणारं लक्षण हे पॅरालिसिसचं लक्षण असू शकतं. आणि हे घरी का ह्याचं निदान व्हायला पाहिजे? कारण जर का घरी निदान झालं तरच असे पेशंट लवकर हॉस्पिटलला पोहोचतील, म्हणजे गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलला पोहोचतील. गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलला पोहोचतील म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय आहे डॉक्टर? बिलकुल. तर गोल्डन आवर म्हणजे ॲक्च्युली ही टर्म जी आहे ती आवर असं नसून साधारण काही तास आपल्याला मिळतात. ह्याचा अर्थ असा की पक्षाघाताचं लक्षण चालू झाल्यानंतर काही तासाच्या आत जर का पेशंट हॉस्पिटलला पोहोचला, म्हणजे कुठल्याही हॉस्पिटल नाही, स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आम्ही जे म्हणतो की जिथे स्ट्रोकचे अत्याधुनिक उपचार अवेलेबल असतील, अशा हॉस्पिटलला जर का असा पेशंट पोहोचला तर हे गोल्डन आवरची ट्रीटमेंट देऊन पेशंट बरा होण्याची शक्यता काही पटीने वाढते. तर साधारण 2 प्रकारच्या हे ट्रीटमेंट आहेत. एक म्हणजे शिरे वाटे क्लॉट डिझॉल्व करण्यासाठी, म्हणजे क्लॉट बस्टर इंजेक्शन आम्ही ज्याला म्हणतो, ते एक प्रकारचं गोल्डन आवरची ट्रीटमेंट झाली.
दुसरी ट्रीटमेंट त्याला आम्ही मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी म्हणतो. म्हणजे आता समजा मेंदूतल्या एका रक्तवाहिनीमध्ये क्लॉट झालं आणि ते ब्लॉकेज निर्माण झाले. तर आता ह्या स्लाईडवर आपण पाहूया, हे उदाहरण मी दाखवलंय. म्हणजे जो आपण स्क्रीनवर आता फोटो पाहू शकतोय त्याबाबत डॉक्टर आपण आम्हाला काहीतरी माहिती द्या. राईट. तर आता मेंदूला सप्लाय करणारी, लहान मेंदूला सप्लाय करणारी बॅझिलर आर्टरी नावाची अतिशय महत्त्वाची रक्तवाहिनी असते. ह्या पेशंटमध्ये बॅझिलर आर्टरीमध्ये क्लॉट होऊन, रक्त साखळून ती पूर्णपणे बंद पडलेली आहे. ही जर का रक्तवाहिनी बंदच राहिली आणि ओपन नाही केली तर अशा कंडिशनची मॉर्टॅलिटी म्हणजे पेशंट दगावण्याची शक्यता 90% असते. तर ह्या पेशंटमध्ये आपण काय केलं, मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी केली. म्हणजे जांघेतल्या रक्तवाहिनीमधनं आत शिरून मेंदूच्या, लहान मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये शिरून तो क्लॉट आपण एक स्पेशल प्रकारचा स्टेंट असतो, स्टेंट रिट्रीवर म्हणून, त्याच्या सहाय्याने तो क्लॉट आपण बाहेर काढलेला आहे. तर तुम्ही इथे बघाल की ही रक्तवाहिनी पूर्णपणे बंद आहे. मी कर्सर इकडे लावलेला आहे. रक्तवाहिनी पूर्णपणे बंद आहे. क्लॉट पार्शली काढल्यानंतर आणि क्लॉट पूर्ण काढल्यानंतर रक्तपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला आहे. डॉक्टर आपण क्रमांकानुसार सुद्धा सांगू शकता. म्हणजे इथे मला स्क्रीनवर 4 फोटो दिसत आहेत. एक डाव्या बाजूला जो वरचा पहिल्या नंबरचा फोटो आहे त्यात कशी स्थिती आहे? राईट. तर 1 नंबरच्या फोटोमध्ये ही रक्तवाहिनी पूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला दिसतंय. 2 नंबरच्या फोटोमध्ये आपल्याला असं दिसतंय की रक्तवाहिनी पार्शली म्हणजे ओपन झालेली आहे. आणि 3 आणि 4 नंबरच्या इमेजमध्ये आपल्याला असं दिसतंय की ही रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झालेली आहे ट्रीटमेंटमुळे आणि लहान मेंदूचा रक्तपुरवठा 100% पूर्णपणे सुरळीत झालेला आहे. तर ही जर का रक्तवाहिनी ओपन नाही केली तर पेशंट दगावण्याची शक्यता 90% असते. हे झालं बॅझिलर आर्टरीबद्दल. बाकीच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये मॉर्टॅलिटी एवढी जास्त नसते. उदाहरणार्थ मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणून जी एक महत्त्वाची रक्तवाहिनी आहे, ती ओपन नाही झाली तर 30 ते 40% किंवा इव्हन 50% पेशंट्स दगावतात. तर ही लवकरात लवकर. दुसरं म्हणजे गोल्डन आवरचं महत्त्व की ही जी ट्रीटमेंट आहे ती केव्हाही करून चालत नाही. ही ठराविक वेळेच्या आत केली तरच त्याचा फायदा होतो आणि त्याची रिस्क कमी असते. अच्छा, साधारण किती वेळ असते ती? तर हे जे शिरेतलं जे इंजेक्शन देऊन आपण ट्रीटमेंट करतो, थ्रॉम्बोलायसिस आपण ज्याला म्हणतो, इंट्राव्हेनस थ्रॉम्बोलायसिस, हे साधारण 3 तासा किंवा 4.5 तासापर्यंत जास्तीत जास्त ही ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. आणि ही मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमीची ट्रीटमेंट आहे, ज्याचे उदाहरण मी तुम्हाला स्लाईडवर दाखवलं, ती ट्रीटमेंट लक्षणं चालू झाल्यानंतर 6 तासाच्या आत देणं आवश्यक असतं. अर्थात प्रत्येक पेशंट जो हॉस्पिटलमध्ये 6 तासाच्या आत येतो त्याला काही ट्रीटमेंट देता येत नाही. त्याचे काही क्रायटेरिया आहेत, गाईडलाईन्स आहेत, जे स्कॅनच्या बेसिसवर किंवा पेशंटला तपासून आम्ही ठरवतो, बाकी रिपोर्ट्सवरून आम्ही ठरवतो. आणि जर पेशंट सॅटिस्फाईज दोज क्रायटेरिया, म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल पेशंट, तर मग ही ट्रीटमेंट आपण पेशंटला देतो. डॉक्टर, माझ्या माहितीनुसार पक्षाघाताचा जो अटॅक असतो, जो झटका असतो, त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात. या प्रकारांबद्दल आपण काय सांगाल? माझ्या वाचनात एकदा TI प्रकार सुद्धा आला होता, याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. TIA म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. ट्रान्झिएंट म्हणजे थोड्या वेळाकरता राहणारा अटॅक. इस्केमिक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे होणारा अटॅक. आणि TIA. तर ह्याचं महत्त्व असं की बरेचदा आपण असं ऐकतो की पेशंटला 2 मिनटाकरता जीभ जड झाली किंवा 5 मिनटाकरता उजवा हात जड झाला किंवा चालता चालता डावा पाय जड झाला आणि नंतर 2 मिनटात रिकव्हरी झाली. 90% केसेसमध्ये अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. पेशंटकडून दुर्लक्ष केलं जातं, फॅमिलीकडून दुर्लक्ष केलं जातं, फॅमिली डॉक्टरकडून आणि इव्हन फिजिशियन्सकडून दुर्लक्ष केलं जातं. तर आता कम्पॅरिझनसाठी आपण बघितलं तर हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये कसं कधी कधी थोडं छातीत दुखतं आणि मग मोठा हार्ट अटॅक येतो, तसाच हा प्रकार आहे. म्हणजे थोडे अटॅक्स येऊन, 1-2 अटॅक्स येऊन, 3-4 अटॅक्स येऊन, छोटे अटॅक येऊन मग एकदम मोठा पॅरालिसिसचा अटॅक येतो. ह्याचं महत्त्व असं की जर का त्या छोट्या अटॅकच्या स्टेजला आपण ह्याचं निदान केलं की हा पॅरालिसिसचा पेशंट आहे किंवा ह्याला मोठा पॅरालिसिस अटॅक होण्याची शक्यता आहे, तर आपण त्या दृष्टीने ट्रीटमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल अँजिओप्लास्टी वगैरे असे बरेचसे नवीन ट्रीटमेंट्स आहेत की जे आपण करून पेशंटला मोठ्या स्ट्रोकपासून वाचवू शकतो. अँजिओप्लास्टीचा उल्लेख आपण केलेला आहे. पक्षाघाताच्या अटॅकवर आपण ही उपचार पद्धती वापरू शकता. पण आता आजकाल आपण पाहिलं तर तरुणांमध्ये आपणही सांगितलं की पॅरालिसिसचं प्रमाण हे फार वाढलंय. तर त्यांच्यावर आपण अँजिओप्लास्टी करू शकतो का, की एखाद्या ठराविक वयोगटानंतरच आपण अँजिओप्लास्टी करणं सुरक्षित मानता? पहिला आपण आधी अँजिओप्लास्टीबद्दल थोडं बोलूया. साधारण एक कल्पना अशी असते की अँजिओप्लास्टी म्हणजे फक्त हृदयाची अँजिओप्लास्टी. बरोबर. असं नाही आहे. अँजिओप्लास्टी या शब्दाचा अर्थ रक्तवाहिनी ओपन करणे किंवा ती रुंद करणे. तर इथे मी एक इमेज दाखवली आहे. ही कॅरोटिड आर्टरी आहे
की जी मेंदूला रक्तपुरवठा करते. साधारण मेंदूच्या 80% भागाला ही रक्तपुरवठा करते. डावीकडे एक असते आणि उजवीकडे एक असते. तर ही जी कॅरोटिड आर्टरी आहे त्या आर्टरीच्या सुरुवातीला इथे प्लाक होतो, म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस आपण ज्याला म्हणतो, किंवा चरबी साठून इथे ब्लॉकेज तयार होतं. आणि ह्या ब्लॉकेजमुळे इथे रक्ताचे गोठळे होऊन ते छोटे छोटे गोठळे वर मेंदूत त्या जातात आणि छोटी किंवा मोठी मेंदूतली रक्तवाहिनी ब्लॉक होऊन पेशंटला छोटा किंवा मोठा पॅरालिसिस अटॅक येतो. तसंच जर का इथे मोठा क्लॉट झाला, म्हणजे रक्त पूर्ण इथे साखळलं, तर ही रक्तवाहिनी पूर्णपणे बंद पडून एकदम जीवघेणा पॅरालिसिस अटॅक येऊ शकतो, जे फार गंभीर आहे. हो. तर अशा पेशंटमध्ये समजा आपण ह्या स्टेजला त्याचं निदान केलं की फक्त TIA किंवा छोटा पॅरालिसिस अटॅक पेशंटला आलेला आहे, म्हणजे 2 नंबरच्या स्लाईडमध्ये जे दाखवलं की छोटे क्लॉट्स वर जात आहेत, त्या स्टेजला जर का आपण ह्याचं निदान केलं तर अँजिओप्लास्टी करून पेशंटला मोठ्या पॅरालिसिस अटॅकपासून वाचवता येतं. तर इथे एक उदाहरण दाखवलं आहे मी. 1 नंबरच्या स्लाईडमध्ये तुम्ही बघाल की ही कॅरोटिड आर्टरी आहे आणि त्या कॅरोटिड आर्टरीच्या सुरुवातीला मोठा प्लाक आहे, म्हणजे इथे ब्लॉकेज तयार झालं आहे आणि साधारण फक्त 5 ते 10% इथे जागा उरली आहे रक्तपुरवठा वर मेंदूकडे जायला, म्हणजे हे 90 ते 95% साधारण ब्लॉकेज आहे. तर साधारण 50%च्या आत ब्लॉकेज असेल तर आपण मेडिसिन्सवर मेडिकल ट्रीटमेंटवर अवलंबून राहू शकतो. 50%च्या वर ब्लॉकेज असेल तर युजली मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पेशंटला मोठा पॅरालिसिस अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. ह्या केसमध्ये आपण अँजिओप्लास्टी करतो. तर इथे आपण दाखवलं की 2 नंबरच्या स्लाईडमध्ये 2 नंबरच्या इमेजमध्ये आपण ॲक्युरेटली त्याची मेजरमेंट्स वगैरे करून हा असा इथे एक सेल्फ एक्सपांडिंग स्टेंट असतो, तो स्टेंट आपण बसवलेला आहे आणि ही रक्तवाहिनी आता तुम्ही बघाल 3 नंबरच्या स्लाईडमध्ये ही पूर्णपणे ओपन झालेली आहे. तर इथे एक हार्डली 5-10% जागा होती रक्तपुरवठा व्हायला 1 नंबरच्या इमेजमध्ये. 3 नंबरच्या इमेजमध्ये तुम्ही बघाल की रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झालेली आहे. तर नुसतंच कॅरोटिड आर्टरी नाही, ही तर कॅरोटिड आर्टरी तर मेंदूत शिरायच्या जस्ट अलीकडे असते. मेंदूत शिरल्यानंतर सुद्धा ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये सुद्धा अँजिओप्लास्टी करता येते. इथे अर्थात ते क्रायटेरियन जे आहे ते 50%चं नाही आहे, 70%च्या वर ब्लॉकेज असेल आणि पेशंटला जर का वारंवार छोटे छोटे अटॅक्स येत असतील तर आपण मेंदूतल्या आतल्या रक्तवाहिनीवर अँजिओप्लास्टी करतो. ह्या प्रोसिजरला ऑपरेशनला इंट्राक्रेनियल स्टेंटिंग असं म्हणतात. इथे एक उदाहरण दाखवलं आहे मी की 1 नंबरच्या इमेजमध्ये ही मिडल सेरेब्रल आर्टरी ही साधारण 60% मेंदूच्या 60% भागाला ही रक्तपुरवठा करते. इथे सिव्हिअर नॅरोईंग आहे, म्हणजे ऑलमोस्ट 80-90% इथे ब्लॉकेज आहे. हा इथं स्टेंट आहे, हे 2 ठिपके जे काळे दिसत आहेत ते 2 नंबरच्या इमेजमध्ये. 3 नंबरच्या इमेजमध्ये तुम्ही पाहाल की इथं स्टेंट ओपन केलेला आहे आणि तुम्ही इथे बघाल की ही रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झालेली आहे. तसंच लहान मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये बॅसिलर आर्टरी जी मगाशी आपण बघितली की जी बंद पडल्यामुळे 90% पेशंट्स दगावतात, तर ते तर अर्थात रक्तवाहिनी बंद पडल्यानंतर. पण जर का TIAच्या स्टेजला आपलं निदान झालं की बॅसिलर आर्टरीमध्ये जास्त ब्लॉकेज आहे, सिव्हिअर ब्लॉकेज आहे, तर अशा प्रकारे आपण अँजिओप्लास्टी करून ती बॅसिलर आर्टरी पण ओपन करू शकतो. हे साधारण 80-90% ब्लॉकेज इकडे दिसते बॅसिलर आर्टरीमध्ये आणि ते अँजिओप्लास्टी केल्यानंतर ही रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झाल्याचं आपल्याला दिसतंय. खरं तर पक्षाघाताचा झटका टाळण्यासाठी काही उपचार आहेत, ही बाबच खूप दिलासादायक आहे डॉक्टर. पण अँजिओप्लास्टी व्यतिरिक्त कोणते मार्ग आहेत का पक्षाघाताचा झटका टाळण्यासाठी? बिलकुल आहेत. अँजिओप्लास्टी प्रत्येक पॅरालिसिस पेशंटमध्ये अँजिओप्लास्टी केली जात नाही. साधारण मी म्हणेन 20% पेशंट्समध्ये अँजिओप्लास्टीची गरज असते आणि ती केली जाते. इतर पेशंट्समध्ये इतर जे उपाय आहेत ते तेवढेच किंवा किंबहुना जास्त महत्त्वाचे आहेत. त्यात पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स आपण मगाशी बघितले त्या रिस्क फॅक्टर्सची ट्रीटमेंट, म्हणजे डायबिटीस कंट्रोल करणे, शुगर कंट्रोल करणे, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, स्मोकिंग थांबवणे. डायबिटीस आणि BPबद्दल एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे आता समजा मला डायबिटीस झालं आहे, डॉक्टरनी फिजिशियननी मला डायबिटीसची ट्रीटमेंट चालू केली, तर फक्त ट्रीटमेंट चालू करून काम संपत नाही. वारंवार शुगर चेक करून डायबिटीसच्या गोळ्यांची डोस ॲडजस्ट करणे आणि शुगर ठराविक लेवलमध्ये मेंटेन करणे फार महत्त्वाचं आहे. तसंच ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा बरेचसे पेशंट काय करतात, एकदा गोळी चालू केली की नंतर वर्षानुवर्ष डॉक्टरकडे परत फॉलोअपच करत नाहीत की मला काही त्रास होत नाही आहे, मला काय दाखवायची गरज नाही आहे असं म्हणून डॉक्टरकडे नंतर फॉलोअपच होत नाही किंवा इव्हन BP पण चेक केलं जात नाही. ठीक आहे, डॉक्टरकडे जायचं नसेल तर हल्ली घरी BP चेक करता येतं. फारच 2 मिनिटात सोपी गोष्ट आहे ती घरी BP चेक करणं.
तर एक ठराविक लेवलच्या आत ब्लड प्रेशर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त गोळी चालू करून होत नाही, पण फॉलोअप करून बी पीची लेवल वारंवार बघून त्याप्रमाणे बी पीच्या गोळ्यांचा डोस ॲडजस्ट करून ते कंट्रोलमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं आहे. तसंच स्मोकिंग बंद करणे. डायबिटीज आणि बी पीनंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर म्हणजे स्मोकिंग हे आहे. स्मोकिंग पूर्णपणे बंद केल्याशिवाय स्मोकिंगमुळे जो हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसच्या अटॅकची रिस्क असते ती कमी होत नाही. तर स्मोकिंग करणाऱ्या पेशंटनी एस्पेशली छोटा किंवा मोठा स्ट्रोक ऑलरेडी येऊन गेल्यानंतर हे बंद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं, वजन कमी करणं, लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे ॲक्टिव्हिटी वाढवणे, एक्सरसाइज वाढवणे, स्थूलपणा कमी करणे, डाएटमध्ये चेंजेस करणे, ब्लड प्रेशरच्या पेशंटनी मीठ कमी करायला पाहिजे डाएटमध्ये, डायबिटीसच्या पेशंटनी पथ्य पाळायला पाहिजेत डायबिटीसची, तेलकट पदार्थ कमी करणे, हे सर्व जे मेजर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत स्ट्रोक प्रिव्हेंट करण्याकरता. आपण सांगितलं की काही रुग्ण हे घरच्या घरीच गोळ्या औषधं बंद करतात त्यांना बरं आराम आल्यानंतर. खरं तर अशा पद्धतीने कोणत्याही आजारावरच्या गोळ्या औषधं स्वतः बंद करणं हे खूप धोक्याचं आहे, अतिशय धोक्याचं आहे. आणि आता आपण पुन्हा येणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय हितगुज आणि आज आपण माहिती जाणून घेतोय पॅरालिसिस आणि त्यावरील अत्याधुनिक उपचारांबाबत, ज्यासाठी आपल्याबरोबर आज कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर आनंद अलुरकर. डॉक्टर, ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे नेमकं काय असतं? बरोबर. तर आपण मगाशी जे म्हणले की पॅरालिसिसचे 2 प्रकार असतात, म्हणजे रक्तस्राव झाल्यामुळे रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे. तर रक्तस्राव झाल्यामुळे जो प्रकार आहे त्याचा एक मेन घटक म्हणजे ॲन्युरिझममुळे होणारं ब्लिडिंग. तर ॲन्युरिझम म्हणजे मेंदूतल्या रक्तवाहिनीवर आलेला एक फुगा असतो. म्हणजे ट्रकचं टायर फाटल्यावर कशी ट्यूब बाहेर येते तसा तो प्रकार असतो. म्हणजे त्या ठराविक लोकेशनला मेंदूतील रक्तवाहिनी कमकुवत असते आणि रक्तपुरवठ्याच्या फोर्समुळे, ब्लडच्या फोर्समुळे तिथे छोटा फुगा तयार होतो. आणि जसं पेशंटचं वय वाढेल तसं ते फुगा मोठा होत तो पातळ होत राहतो आणि एक दिवशी फुटतो. तर इथे जी मी स्क्रीनवर दाखवलं आहे ही इमेज, ही सी टी स्कॅनची इमेज आहे. तर मेंदूतलं ॲन्युरिझम फुटून मेंदूत जो रक्तस्राव झाला आहे त्याची ही इमेज आहे. आपण जर का स्लाईड दाखवली, तर ही सी टी स्कॅनची इमेज आहे. तर हे सगळं व्हाईट जे दिसतंय, पांढरं जे दिसतंय ते मेंदूत झालेलं ब्लिडिंग आहे. ह्याला सब ॲरेक्नॉइड हेमरेज असं म्हणतात. ॲन्युरिझम फुटल्यामुळे जो रक्तस्राव होतो त्या पेशंटची ही इमेज आहे. अगदीच. डॉक्टर, ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे नेमकं काय आहे हे आपण सांगितलेलं आहे, आणि जे ऐकायलाच मला फार गंभीर वाटलं. तर हा आजार फार गंभीर असेल, यावर काही अत्याधुनिक उपचार आहेत का? बिलकुल. साधारण त्याची कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट अशी होती की ॲन्युरिझमचं एकदा निदान झालं की कवटी उघडून त्या ॲन्युरिझमपर्यंत पोहोचून त्याला क्लिप लावणे, अशी केचकट एकदम अशी ट्रीटमेंट आतापर्यंत होती. पण गेल्या एक 20-25 वर्षात कॉइलिंग नावाची नवीन ट्रीटमेंट प्रचलित झाली आहे. तर ह्या इमेजमध्ये आपण पाहतोय हा जो फुग्यासारखा आहे तो ॲन्युरिझम आहे. तर आपण काय करतो की ह्या फुग्यामध्ये आत शिरून अर्ध्या मिलीमीटरची ट्यूब असते, मायक्रो कॅथेटर आपण त्याला म्हणतो, त्यावरनं प्लॅटिनम धातूचे कॉइल्स आत पुश करून तो फुगा आपण आतनं भरून तो आपण पॅक करतो, जेणेकरून त्यात रक्त जाऊ नये आणि तो परत फुटू नये याकरता. तर काही उदाहरण जर का दाखवायची म्हणली तर हा एक मोठा ॲन्युरिझम आहे, तो फुटून पेशंटला मेंदूत रक्तस्राव झालेला होता. तर आपण ह्या 2 नंबरच्या इमेजमध्ये हा मायक्रो कॅथेटर आपण आत नेलेला आहे आणि त्यात कॉइल्स भरून हा फुगा आपण आतनं पॅक केलेला आहे. आणि तुम्ही इथे बघाल की इथं रक्त ॲन्युरिझममध्ये जात नाही आहे आणि तो ॲन्युरिझम पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे 4 नंबरच्या इमेजमध्ये. तसंच ह्या दुसरा एक उदाहरण आहे, हा ॲन्युरिझम आहे छोटा. तर ह्या ॲन्युरिझममध्ये आपण आतपर्यंत पोचलेलो आहे 2 नंबरच्या इमेजमध्ये. 3 नंबरच्या इमेजमध्ये हे आता मी इथे कॉइल्स आपण प्लॅटिनमच्या पुश केलेल्या आहेत आणि 4 नंबरच्या इमेजमध्ये असं दिसतंय की हा फुगा आतनं आपण पूर्णपणे ब्लॉक केला आहे, बंद केला आहे, की जेणेकरून त्यात रक्तपुरवठा जाऊ नये आणि तो परत फुटू नये. कॉइलिंगबरोबर तसंच फ्लो डायव्हर्टर स्टेंटिंग नावाची एक अतिशय एक्सक्विजिट म्हणजे अतिशय महत्त्वाची अशी ट्रीटमेंट आहे. आता हा ऑलमोस्ट 3-3.5 सेंटीमीटरचा फुगा आहे जो फुटून रक्तस्राव झाला होता मेंदूमध्ये. तर आपण इथे काय केलं की फ्लो डायव्हर्टर नावाचा एक स्पेशल स्टेंट इथे बसवलेला आहे. तो काय करतो की फ्लो ॲन्युरिझमपासून दूर डायव्हर्ट करून फ्लो नॉर्मल रक्तवाहिनीकडे नेतो आणि हळूहळू ॲन्युरिझममधला फ्लो कमी होऊन ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम म्हणजे काही कालांतराने तो ॲन्युरिझम श्रिंक होत, त्यात क्लॉटिंग होऊन तो ॲन्युरिझम श्रिंक होऊन तो पूर्णपणे ॲन्युरिझम बंद झालेला दिसतो आपल्याला.
तर ही ट्रीटमेंट नंतर 6 महिन्यांनी केलेली अँजिओग्राफी आहे. त्यामध्ये असं दिसतंय की अॅन्युरिझम पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. तर ही ट्रीटमेंट मेंदूला किंवा कवटीला काही बिलकुल हात न लावता जांघेतल्या रक्तवाहिनीमधनं आत न जाऊन केलेली ही ट्रीटमेंट आहे. अगदीच डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला पॅरालिसिस आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धतींबाबत एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.